आज आमचो कणकवलीचो बाजार कलिंगणां भरपूर इलीत, लाल भडक एकदम. आता शेवट हो, पाऊस कधीही पडतलो. 10 जून म्हणून सांगले न्ही, पण त्याच्या अगोदर पण पडूक शकतो. नंतर खाण्यात मजा नाही, नंतर ती पचकवणी लागतं. आज म्हटलं एक घेऊन येऊया. अजून उन्हाळो असा ना, थंडगार गारेगार रस करूया, म्हणजे ज्यूस हो, एकदम भारी लागतं. अख्खो उन्हाळो याच्यावरच काढलो, पण आता तसो इतको उकाडो होणार नाही. तरी म्हटलं पावसात खावची नाही असत ना, म्हणून याक घेऊन येलं. बरीच लोकां म्हणतात इंजेक्शनां देऊन ती पिकवतं. ह्या काय आपल्याक ज्ञान नाही, पण गोड लागला थंय खाऊन बघलंय, घेऊन येलं. अर्धा कापून मीठ घातलं आणि फोडी फोडी करून खाणाऱ्यांक तसा दिलं. म्हाका म्हटलं ज्यूस करून पिऊया. एकदम सुंदर होतं. सगळं बियो काढले, एखादी रवली तर चलता. नंतर ती गाळ्यावर जाता. नंतर बारीक सगळे तुकडे केलं, मिक्सरच्या भांड्यात तुकडे घातलं. जरा होई तर साखर घाला, किंचितसा मीठ घालायचं. अप्रतिम ज्यूस लागतं. ग्लासवर प्यायचं, भरपूर त्याच्यात बर्फ घालायचं. उकाडो असावं अजूनही. ऊन पाऊस सध्या खेळ चाललो, रखरखपणा कमी झालो नाही म्हटलं तरी. नंतर पावसात पिण्यापेक्षा आता अजून असत 8 दिवस, तोपर्यंत असा आधीमध्ये आणून पिऊ गया. असा तुम्ही कलिंगण आणा, त्याचो रस काढा, थंडगार पिवा किंवा अशो बारीक बारीक भेशी करा, त्याच्यात मीठ घालून खावा. ह्याच्यात थोडी घातलं आहे सब्जा, म्हणजे एकदम चव भारी लागतं आणि जिवाक शीतळ आहे. असो कलिंगणाचो रस काढा, सरबत करा, पिवा. अप्रतिम चव. आवडताला तुमका वया तर लिंबू पिळा आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब.